नमस्कार, परत एकदा नवीन आज आमच्याकडे इलेक्शन होतं आणि मी गेलो होतो इलेक्शनला मतदान करायला. मतदान तर करून झालं माझं, पण त्यानंतर मला माझ्या मित्रांनी पकडलं आणि मी बसलो या बूथवरती कामाला. हा प्रॉब्लेम असा आहे, मतदान करता मजा तर जाम येते लोकांची. कोणाला काही भेटत नाही. बघूया काय होतं आता, परवा समजेल. आजचं मला पतंग उडवायची इच्छा होती, पण या मतदानाच्या नादात मी काय पतंग उडवली नाही. आता बघू काय होतं पुढे. पण हे दोन पोरं भेटले, यांच्याशी बोलू जरा टाईमपास करत. नाक एवढं मोठं आहे की नाकामध्ये मी काही पण करू शकतो. तुला क्रिकेट खेळायचं का? माझ्या नाकात जाऊन खेळू. मला क्रिकेट नाही, टीव्ही पाहिजे. माझ्या नाकात टीव्हीला कनेक्शन नाही. माझ्या नाकात इलेक्ट्रिसिटी नाही आहे. माझ्या नाकात फुटबॉल खेळू शकते तू. ग्राउंड आहे. येस, मोठा ग्राउंड आहे. मी जाऊ शकते. हो, तू जाऊ शकतेस. एवढा मोठा पण ग्राउंड असला. तुझं नाव काय सांग. तुझं नाव काय? तुला काहीच नाही नाव आहे. तुझं काय आहे रे? जीप बळवळ्या. मग तेजस. आणि तू? तन्वी. मला माहिती तुझं नाव. तुमच्या ड्रॉइंग काढलं ते पण दाखवतो मी. तुम्ही काय ड्रॉइंग काढलं तुम्हालाच माहिती. आमचे नवीन उमेदवार बंधुरे. लक्ष असू द्या. कमळ म्हणजे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे लक्ष्मीसारखे एकदम धनपाल आणि व्यवस्थित सगळं होईल. त्याच्यावर कमळ हां, आपल्या माझ्यासोबत येतात. कधी काही प्रधानमंत्री झाला का तू? मी प्रधानमंत्री झालो तर सगळ्यांचं एकदम शुभ लक्ष्मीसारखं एकदम कल्याण करत. चालू आहे का? हा, बोल. ती कामाला बसलो. लोक येतात, त्यांना चिठ्ठ्या काढून द्यायच्या आणि त्यांना इकडे मतदानाला पाठवायचं. असं सगळं आवरून आलोय घरी आणि फटाफट आपण आपल्या कामाला लागूया. पण त्याआधी मला असं वाटतं की एकदा पतंग उडवली गेली पाहिजे, कारण की आजही खूप साऱ्या पतंग उडवत आहे. तर बघूया, जास्त अंदाज नसेल झाला तर एकदा आपण पतंग उडूया. कारण की आज काही वेगळाच प्लॅन होता, काही झालं वेगळंच. तर बघूया काय होतं काय नाही. पतंग आहे तिचं खूपच जास्त ऑपरेशन झालेलं आहे, पण तरी आपण ट्राय करूया ही पतंग उडवायला. आणि वरती बऱ्याच 2-3-4 पतंग दिसत आहे, या साईडलाही दिसत आहे. तर फटाफट उडूया आहे पतंग. मी आलो आणि वर येतं तर मला एक पतंग भेटली आहे. ही पण उड्या थोड्या वेळाने. पहिले ही उडूया छोटी. त्यानंतर माझी पतंग वर तर गेली आहे, पण ही पतंग परत नाही आणायची. ही पतंग कटूनच परत आणायची आपल्याला. खूप जास्त त्रास होते. माझ्या हाताचं एकदम दुखायला लागले ह्या पतंगनी. बापरे, केवढे टिनकी द्यावे लागते. मला वाटलं ही पतंग आपण कटून टाकू, पण या पतंगी जवळजवळ दोन पतंगी कापून दिल्या आणि पुढे आता काहीच नाही. एक पण पतंग उरलेली नाही आहे, फक्त माझीच पतंग. अशी गडबड होती. जी पतंग आपल्याला पाहिजे नसते ना, तीच जास्त चांगली परफॉर्म करून जाते. ठीक आहे, मागून पाय पतंग येत आहे, त्यांचं वाट बघू आणि पेज घेऊ. मी माझी पतंग कटून परत चाललो आहे खाली आपापल्या कामाला. मजा आली. जेव्हापर्यंत पतंग उडवत नाही या दिवसात, तेव्हापर्यंत काय मजा येत नाही. तर फटाफट आपण जाऊया आणि आजचा ब्लॉग सांगूया.